सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर नानासाहेब यादव, सहयोगी प्राध्यापक डी तटकरे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज तळा. आज आपण TYBA मराठी पेपर क्रमांक 5 यामधील वक्रोक्ती हा घटक अभ्यासणार आहोत. वक्रोक्ती या घटकामध्ये कवी व्यापारामध्ये वक्रोक्तीला महत्त्वाचं स्थान असतं. कवी ज्यावेळेस एखादी कविता लिहितो त्यावेळेस ती कविता लिहिण्यासाठी तो जाणीवपूर्वक अशा शब्दांची रचना करत असतो आणि कवी कविता लिहिताना सर्वसामान्य माणसांच्या बोलण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीची त्याचं व्यक्त होणं असतं आणि हे व्यक्त होणं हा जो आत्मविष्कार असतो हा आत्मविष्कार वक्रोक्ती या घटकामध्ये येतो. वक्रोक्तीचा विचार करत असताना आपल्याला काव्य लक्षणं म्हणजे काव्याची लक्षणं संस्कृत मीमांसकांनी सांगितलेले आहेत आणि ही कोणती काव्य लक्षणं आहेत त्याचा विचार करत असताना अलंकार, वक्रोक्ती, रीती आणि ध्वनी या काव्य लक्षणांचा विचार करावा लागतो. त्यापैकी अलंकाराचा विचार यापूर्वी आपण केलेला आहे. आजच्या या घटकामध्ये वक्रोक्तीचा आपण विचार करणार आहोत आणि म्हणून वक्रोक्ती हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत भामह आणि कुंतक या दोघांनी मांडला. भामहाने अलंकार तत्वाचा आग्रह धरला. भामहाने वक्रोक्तीचा विचार मांडत असताना त्याने अलंकाराचा आग्रह धरला, परंतु अलंकाराबरोबर वक्रोक्ती ही काव्यात असावी किंवा अपेक्षित आहे असं त्याचं मत होतं आणि तो म्हणतो की कवी व्यापाराच्या मुळाशी वक्रोक्ती हे तत्व आहे. कोणतीही कविता किंवा कोणतंही काव्य घेतलं तर त्या काव्याच्या मुळाशी वक्रोक्ती हे असते आणि जर वक्रोक्ती नसेल तर ते काव्य संभवत नाही किंवा तसं काव्याची निर्मिती होऊ शकत नाही असं भामह म्हणतो. आणि म्हणून भामहाने वक्रोक्तीची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की काव्यात सर्वत्र वक्रोक्तीचे अधिराज्य असते. वक्रोक्तीमुळे सामान्य शब्दांचे काव्यात रूपांतर होते. म्हणजे कवी काय करतो, कवी एखादा विषय कागदावर उतरवतो आणि हा कागदावर उतरवण्यासाठी हा विषय कागदावर ज्यावेळेस तो उतरवतो त्यावेळेस तो काय करतो की सर्वसामान्य माणसांच्या बोलण्याच्या पद्धतीपेक्षा सर्वसामान्य माणसं जी शब्द वापरतात त्या शब्दांपेक्षा वेगळ्या पद्धतीचे शब्द तो वापरतो आणि म्हणून भामह या ठिकाणी म्हणतो की काव्यात सर्वत्र वक्रोक्ती असते किंवा वक्रोक्तीचे अधिराज्य असते आणि जर हे अधिराज्य नसेल तर ते काव्य होणार नाही. त्याचप्रमाणे भामहाचं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की वक्रोक्तीमुळे सामान्य शब्दांचं रूपांतर काव्यात होते. आता कवी काय करतो की सामान्य शब्द असतात ते शब्द योग्य ठिकाणी काव्यात वापरले तर त्या शब्दांचं सौंदर्य हे अधिक वाढतं आणि मग भामह असं म्हणतो की वक्रोक्तीशिवाय काव्यात अलंकार निर्माण होत नाही. सर्व काव्य किंवा सर्व काव्याच्या मुळाशी वक्रोक्ती हे तत्व असतं. आता काव्यात सर्वत्र वक्रोक्तीचे अधिराज्य असते. वक्रोक्तीमुळे सामान्य शब्दांचे विभावन होऊन सौंदर्य प्राप्त होते. या आपल्या वक्रोक्तीच्या विचारामध्ये भामह असं म्हणतो की वक्र प्रकारची रचना काव्यामध्ये महत्त्वाची आहे. आता ही वक्र प्रकारची रचना म्हणजे काय, सर्वसामान्य माणसं जसं लिहितात तशा प्रकारची रचना न करता कवी वक्रोक्तीच्या साह्याने वेगळ्या पद्धतीची रचना करतो. आता ही वेगळ्या पद्धतीची रचना कशी असते, आपण शास्त्रीय वाङ्मयाचा अभ्यास केला असेल, शास्त्राचा अभ्यास केला असेल तर शास्त्रामधली जी भाषा असते त्या भाषेचा सरळ अर्थ किंवा वाच्यार्थ महत्त्वाचा असतो. कवितेमध्ये मात्र सरळ अर्थापेक्षाही वेगळा अर्थ त्यामध्ये महत्त्वाचा असतो. म्हणजेच कवी काय करतो, सर्वसामान्य लोकांच्या भाषेपेक्षा वेगळ्या पद्धतीची भाषा वापरतो आणि ही भाषा वापरत असताना हे शब्द वापरत असताना ती वक्र रचना असते आणि ही वक्र रचना कवीने किंवा कवयित्रीने जाणीवपूर्वक साध्य करावी असा आग्रह भामह करतो. भामहाच्या या वक्रोक्तीच्या संकल्पनेमध्ये अलंकार याच्या मुळाशी वक्रोक्ती हे तत्व आहे. म्हणजे अलंकारामुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होत असतं, पण अलंकार वक्रोक्तीमुळे सिद्ध होत असतात हे भामाला सांगायचं आहे. आणि म्हणून भामा म्हणतो की विशिष्ट अभिप्राय
कवी ज्यावेळेस मनामध्ये आणतो आणि जेव्हा तो सर्वसामान्य लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे शब्दार्थ किंवा शब्द वापरतो, त्यावेळेस अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे भामहाला असं म्हणायचं की अलंकाराच्या मुळाशी वक्रोक्ती हे तत्व आहे आणि वक्रोक्तीशिवाय काव्यामध्ये सौंदर्य प्राप्ती म्हणजे आनंद निर्मिती होणार नाही. आता भामहाने या ठिकाणी अतिशयोक्तीची जी संकल्पना आहे भामहाची, ती अतिशयोक्तीची संकल्पनासुद्धा आपण इथं समजून घेतली पाहिजे. आता अतिशयोक्ती हा अलंकाराचा एक प्रकार आहे की कवी ज्यावेळेस उपमा देत असतात त्यावेळेस ती अतिशयोक्ती तिथं अभिप्रेत असते. पण भामहाला या ठिकाणी अभिप्रेत असणारी अतिशयोक्ती काय आहे, तर भामह म्हणतो की सर्वसामान्य माणसांच्या बोलण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी जी बोलण्याची कवीची जी पद्धत असते, जी वक्र पद्धत असते, त्या वक्र पद्धतीला भामह अतिशयोक्ती असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अलंकारिक अतिशयोक्तीपेक्षा भामहाच्या अतिशयोक्तीला वेगळा अर्थ आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि हा वेगळा अर्थ काय आहे, तर सर्वसामान्य माणसांची जी व्यक्त होण्याची पद्धत असते त्या पद्धतीपेक्षा कवीची व्यक्त होण्याची पद्धत ही वेगळी असते. कवी काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीने शब्दांची निर्मिती करत असतो आणि ही निर्मिती करत असताना तो कोणत्या जागी कोणता शब्द वापरायचा याचं भान ठेवून तो तशा प्रकारची रचना करत असतो. आणि म्हणून भामह याच्या पुढे जाऊन म्हणतो की विशिष्ट अभिप्राय मनात आणून कवी सर्वसामान्य माणसांच्या बोलण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारचे शब्द वापरतो, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे आपण एखाद्या कवितेचा अभ्यास करत असताना सर्वसामान्य लोक जे शब्द वापरतात त्यापेक्षा कवी काय करतो, वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरतो. भामहाच्या वक्रोक्ती विचाराबरोबर आपल्याला कुंतकाचाही वक्रोक्ती विचारात घ्यावा लागतो. कुंतक असं म्हणतो की वक्रोक्ती हे काव्याचे जीवित तत्व आहे. कुंतक म्हणतो की वक्रोक्ती हे काव्याचे जीवित तत्व आहे. म्हणजे काव्याला जर जिवंत राहायचं असेल तर वक्रोक्तीशिवाय काव्य जीवित राहणार नाही. आणि म्हणून त्याच्या पुढं जाऊन त्याचा विस्तार करत असताना कुंतक म्हणतो की वक्रोक्तीशिवाय काव्य संभवत नाही. म्हणजे एखाद्या काव्याची निर्मिती झाली आणि ते काव्य जर वाचकांना आवडलं, त्या काव्याने जर वाचकांना आनंद प्राप्ती झाली तर त्या काव्यामध्ये वक्रोक्ती आहे आणि म्हणूनच त्या वक्रोक्तीमुळे काव्याला काव्यपण येतं असंही म्हणतो. आता कुंतकाचा वक्रोक्ती विचाराचा विचार करत असताना कुंतकाने रसिक मनात म्हणजे वाचकांच्या मनामध्ये आल्हाद म्हणजे आनंद निर्मिती कशामुळे होते, तर ती आनंद निर्मिती केवळ आणि केवळ वक्रोक्तीमुळे होत असते. कुंतकाने येथे शरीर आणि आत्मा या संकल्पना वक्रोक्तीमध्ये विचारात घेतल्या असल्या तरी काव्याचा आत्मा म्हणजे अलंकार किंवा वक्रोक्ती असंही त्याला अभिप्रेत नाही. तो म्हणतो की नाटकामध्ये जसं नाटकामध्ये नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर रसिकांना आनंद होतो किंवा दुःख होतं. म्हणजे जर शोकात्मक नाटक असेल तर नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुःख होतं किंवा सुखात्मक नाटक असेल तर ते नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद होतो. आणि तो म्हणतो की नाटकाचं खरं यश कशात आहे, तर ते नाटकाच्या प्रयोगात आहे आणि प्रयोग पाहून प्रेक्षकांना आनंद होतो किंवा दुःख होतं. हे जसं नाटकामध्ये आवश्यक आहे तसं तो म्हणतो की वक्रोक्तीशिवाय काव्यात रसप्राप्ती किंवा आनंद प्राप्ती होत नाही. या ठिकाणी कुंतक त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की नाटकामध्ये दृश्य आणि श्राव्य कला असते. म्हणजे नाटक दिसत असतं आणि आपल्याला ऐकायलाही येत असतं आणि या दृश्य आणि श्राव्य कल्पनेतून नाटक हे आकारायला असतं किंवा नाटकाचे प्रयोग होत असतात. नाटकामध्ये मानवी जीवनाचं चित्रण केलेलं असतं आणि हे मानवी जीवन आपण पडद्यावर पाहत असतो. तसं कुंतक म्हणतो की कवितेमध्ये सुद्धा मानवी जीवनाचं चित्रण केलेलं असतं आणि हे मानवी जीवनाचं चित्रण करत असताना कवी काय करतो की सर्वसामान्य माणसांच्या बोलण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीची शब्दरचना करत असतो. आणि म्हणून कुंतक म्हणतो की विद्वान लोकांची बोलण्याची पद्धत म्हणजे वक्रोक्ती. आता या ठिकाणी विद्वान लोक कोण, तर कुंतकाला इथे ज्या व्यक्तीकडे प्रतिभाशक्ती आहे, ज्या व्यक्तीकडे इथं मला म्हणायचं याचा अर्थ असा आहे की ज्या कवीकडे
प्रतिभाशक्ती आहे अशा प्रतिभावान कवींचा उल्लेख कुंतक इथं विद्वान लोक म्हणून करतो आणि म्हणून तो म्हणतो की एखादी कविता वाचत असताना किंवा एखादं नाटक पाहत असताना लोकांना आनंद निर्मिती होत असते, कारण ही आनंद निर्मिती लेखकाने वापरलेली म्हणजे विद्वान लोकांनी वापरलेली ती त्यांची पद्धत असते, बोलण्याची पद्धत असते, म्हणजे व्यक्त होण्याची पद्धत असते. आणि हे व्यक्त होत असताना कवी सर्वसामान्य लोकांच्या शब्दापेक्षा वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरतो. कुंतक पुढे म्हणतो की नाटकात अभिनयाशिवाय रसनिष्पत्ती होत नाही. म्हणजे नाटकाचं यश अपयश कशावर अवलंबून असतं, तर नाटकामध्ये काम करणारे जे कलाकार असतात ते कलाकार किती श्रेष्ठ प्रकारचा अभिनय करतात त्यावरती त्या नाटकाचं यश अपयश अवलंबून असतं. उदाहरणार्थ नटसम्राट नाटक अनेक कलाकारांनी केलं, पण नटसम्राट नाटकामध्ये ज्या कलाकारांनी त्या भूमिकेला न्याय दिला हे कशावर अवलंबून असतं, तर नाटकाचं यश त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे प्रयोग पाहिल्यानंतर प्रेक्षक ज्यावेळेस रंगमंचाच्या बाहेर पडतात त्यावेळेस त्यांच्या मनावरती त्या नाटकाचा काय परिणाम झाला हे पाहणं म्हणजे रसनिष्पत्ती असते. आणि म्हणून कुंतक या ठिकाणी म्हणतो की नाटकात अभिनयाशिवाय रसनिष्पत्ती होत नाही. म्हणून नाटकात अभिनय उत्तम असेल तर निश्चितच उच्च दर्जाची रसनिष्पत्ती होत असते. तसं काव्यामध्ये जर अलंकाराच्या जोडीला वक्रोक्ती उच्च दर्जाची असेल, वक्रोक्ती उचित असेल तर काव्यामध्ये रसप्राप्ती होते. आणि म्हणून तो म्हणतो की ही रसप्राप्ती होण्यासाठी मानवी जीवनात भावनायुक्त अनुभव जेव्हा अभिनयातून व्यक्त होतात तेव्हा नाटक निर्माण होते. हेच जेव्हा कवी वक्रोक्तीपूर्ण शब्दांमधून व्यक्त होतो तेव्हा काव्य निर्माण होतं. अभिनय ज्या अर्थाने नाटकाचा प्राण ठरतो त्या अर्थाने वक्रोक्ती हा काव्याचा प्राण ठरतो. अभिनय ज्या अर्थाने नाटकाचा प्राण ठरतो त्या अर्थाने वक्रोक्ती हा काव्याचा प्राण ठरतो. उदाहरणार्थ सर्वसामान्य माणूस एखादं वर्णन करत असताना असं म्हणू शकतो की झाडावर वीज पडली आणि झाड कोसळलं. ही निसर्गात घडणारी घटना आहे की झाडावर वीज पडली आणि झाड कोसळलं. आता झाडावर वीज पडल्यानंतर झाड कोसळणार, परंतु निसर्गातील हे अपघाताचं वर्णन कवी गोविंदाग्रज प्रेम आणि मरण या कवितेमध्ये ज्यावेळेस करतात त्यावेळेस ते प्रेमाचं वर्णन वक्रोक्तीपूर्ण आहे. कारण कवी गोविंदाग्रज म्हणतात की मोकळ्या मैदानातील एक थोर वृक्ष आहे, तो मेघात चमकणाऱ्या विजेच्या प्रेमात पडला. तो प्रीतीचा घाव त्याला इतका जिवारी बसला की तो स्वतः नष्ट झाला. त्याचा जगाशी संबंध तुटला. पावसाने त्याला टवटवी येईना, म्हणजे त्याला पालवी फुटेना, किंवा वाऱ्याने त्याचे पानही हलेना. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने झाडावर वीज पडल्यानंतर झाड कोसळतं, पण कवी याचं वर्णन करताना तो म्हणतो की झाड विजेच्या प्रकाशाच्या प्रेमात पडलं आणि स्वतः नष्ट झालं. हे कवितेमध्ये गोविंदाग्रज म्हणतात, तो योग खरा हठयोग प्रीतीचा रोग, ज्याला लागले जगावे त्याला हे असे. म्हणजे जो प्रेमात पडतो, ज्याला प्रेमात पडल्यानंतर त्याला कोणत्या पद्धतीने जगावं लागतं, अशा प्रकारे कवी काय करतो, वेगळ्या पद्धतीची एक रचना करून सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळ्या पद्धतीचे म्हणजे विद्वान लोकांची ती भाषा असते, ती प्रतिभासंपन्न अशा लोकांची भाषा असते. आणि म्हणून वक्रोक्तीशिवाय काव्यात सौंदर्य निर्मिती होत नाही. वक्रोक्ती जर कुशल असेल, आविष्कार कवीचा जर चांगला असेल तर त्यामध्ये निश्चित वक्रोक्ती असते. आणि म्हणून कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत इत्यादी कवितांचाही वक्रोक्तीच्या दृष्टीने आपल्याला विचार करता येईल. जमिनीच्या छातीवरून भरधाव वेगाने धावणारी आगगाडी रुळावर पडून राहिलेल्या जमिनीला वाईट साईड बोलते. जमिनीला ती आगगाडी म्हणते, तू भेकड आहेस, तू भित्री आहेस, तू दुर्बल आहेस, तुला मी रगडत चेंगरत अशीच धावणार आहे, म्हणजे मी रोज तुझ्या अंगावरून धावणार आहे, कारण तू भित्री आहेस, तू मला काहीच करू शकत नाही. ती उद्दामपणे ती बोलते. त्यावर जमिनीला राग येतो आणि तिचे अंग थरथरते, म्हणजे भूकंप होतो. दरीतील पुलावर आगगाडी आली असताना जमिनीचे अंग थरथरते, म्हणजे जमीन भूकंप पावते. पुलाचा डोलारा दरीत कोसळतो
आणि आगगाडीचे तुकडे तुकडे होऊन ती नदीमध्ये कोलमडते. अशा तऱ्हेने सहनशीलता आणि जमिनीचे उद्दामपणे आगगाडीचे उद्दामपणे जमिनीला उद्देशून बोलणे याची चुणूक कवी कुसुमाग्रज जमीन आणि आगगाडी या कवितेमध्ये व्यक्त करतात. थोडक्यात काय, कवितेमध्ये वक्रोक्ती असते आणि म्हणूनच भामा म्हणतो की काव्यात सर्वत्र वक्रोक्ती असते. वक्रोक्तीशिवाय काव्याची निर्मिती होत नाही. सामान्य शब्दांना ज्यावेळेस सौंदर्य प्राप्त होतं त्यावेळेस हे सौंदर्य प्राप्त होण्याचं कारण म्हणजे वक्रोक्ती असते. वक्रोक्तीशिवाय काव्यात अलंकार निर्माण होत नाही. प्रत्येक सौंदर्याच्या मुळाशी म्हणजे प्रत्येक अलंकाराच्या मुळाशी वक्रोक्ती हे तत्व असते. विशिष्ट अभिप्राय मनात आणून कवी जेव्हा सर्वसामान्य बोलण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळे शब्द वापरतो तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. अतिशयोक्ती या ठिकाणी अलंकाराचं सौंदर्य किंवा काव्याचं सौंदर्य असतं. भामहाच्या वक्रोक्ती सिद्धांताप्रमाणे कुंतकानेही वक्रोक्ती हे काव्याचे जीवित तत्व मानलं. तो म्हणतो की वक्रोक्तीशिवाय काव्य संभवत नाही किंवा वक्रोक्तीशिवाय काव्य जन्माला येणार नाही. कुंतकाने येथे विद्वान लोकांची बोलण्याची पद्धत म्हणजे प्रतिभासंपन्न लेखकाची जी बोलण्याची पद्धत आहे तिला विद्वान लोकांची बोलण्याची पद्धत असं म्हटलेलं आहे. नाटकात अभिनय आणि काव्यात वक्रोक्ती हे महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे.